गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. माझे श्रीगुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका, आदरणीय मंदाताई आणि ज्या जयश्रीताईंनी मला परमार्थ मार्गाची गोडी निर्माण करून दिली आणि वेळोवेळी मार्गदर्शन करतात, त्या जयश्रीताई सांगवेकर यांना मी वंदन करते. आणि आपण सगळे दासबोध अभ्यास वर्गासाठी एकत्र जमलो आहोत. तुम्हाही सगळ्यांना वंदन करते आणि निरूपणाला सुरुवात करते. आज दशक पहिला स्तवनाचा समास 7वा, कवीश्वर स्तवन. मला तर खरंच खूप समर्थांची कमाल वाटते की असं मला वाटत नाही की इतक्या जणांचं स्तवन कुठल्या संतांनी फारसं केलेलं आहे म्हणून. कारण कवींचं स्तवन, श्रोत्यांचं स्तवन, सभेचं स्तवन, आपल्याला एक गणेश स्तवन, शारदा स्तवन वगैरे माहिती आहे किंवा नरदेह स्तवन माहिती आहे. पण समर्थांनी इतक्या जणांचं स्तवन केलेले असे एकमेव संत कदाचित असू शकतील. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ महाराज हे सर्व संत होते व ते कवीही होते. यापूर्वीही रामायण, महाभारत ही महाकाव्य लिहून व्यासमुनी आणि वाल्मिकी मुनींनी या जगतावर मोठे उपकार करून ठेवले आहेत. कवी शब्द कव धातूपासून तयार होतो. कव म्हणजे वर्णन करणे, वाखाणणे आणि काव्य किंवा पद्मरचना करणे. काव्याचे माध्यम हे फार पूर्वीपासून प्रबोधनासाठी मान्यता पावलेले आहे. अशा या कवींना समर्थ वंदन करतात. पहिल्याच ओवीमध्ये ते आपल्याला सांगतात की आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेद अवतारी श्रीराम. की फार मोठा आशय अलंकारिक भाषेत अत्यंत प्रभावी पण थोडक्यात मांडण्याचे सामर्थ्य कवींजवळ असते. ईश्वर ज्याप्रमाणे ही जीवसृष्टी निर्माण करतो त्याप्रमाणेच हे श्रेष्ठ कवी अपार शब्दसृष्टी निर्माण करतात. ईश्वराच्या अनेक अवतारांचे वर्णन उत्तम प्रकारे करून त्यांनी भक्तीच्या सगुण उपासनेला आधार दिला आहे. कवींनी वेदशास्त्रांची रचना केली नसती तर आपल्याला जीवनाचा उद्धार कधीच करता आला नसता. वेदांदी शास्त्रांची रचना करून जगदोद्धाराचे महत्त्वाचे काम कवी करतात. विद्येची देवता असलेल्या सरस्वतीचे माहेरघर म्हणजे हे कवी होत. साहित्य, अनेक प्रकारच्या कला, गायन, चित्र, नृत्य कवीच्या लिखाणामुळे टिकून आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या सुबोध मांडणीमुळे मुमुक्षूंना मोक्षाच्या वाटेवर जाऊन आत्मदर्शनाचा मार्ग केवळ कवींमुळे शक्य आहे.
प्रेमीजनींचा ना प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी व ध्यानस्थ होणाऱ्या योग्यांचे ध्यान सिद्ध होण्यासाठी कवीच मार्गदर्शक ठरतात. 21व्या ओवीत ते सांगतात आहे की नसता कवीचा व्यापार, तरी कैसा असता जगदोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीचे श्रीराम. की जर या कवींनी काही रचनाच केल्या नसत्या तर खरंच या जगाच्या उद्धाराची व्यवस्था झालीच नसते. आपल्यालाही ही जी खडतर वाट वाटते पण ती संतांनी सोपी करून दिलेली आहे. तत्त्वज्ञानाच्या सुबोध मांडणीमुळे जो आपल्याला सोपा मार्ग सापडला आहे तोही केवळ कवींमुळे शक्य झाला. म्हणून कवी सकळ सृष्टीचा आधार आहे. थोडक्यात म्हणजे काय, तर जे मोक्षप्रद जाते ते या समासात कवी हा शब्द संतांच्या अर्थाने पण समर्थ वापरतात आहे असे दिसते. 33व्या ओवीत ते आपल्याला सांगतात आहे कवी की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहूनी वाड, ब्रह्मांड रचनेहूनी जाड, कवी प्रबंध रचना श्रीराम. हे असे हे कवी ही ईश्वराने कौतुकाने निर्माण केलेली रचनाच आहे. ते ईश्वराचे सतत कीर्ती गातात. आकाशाहूनही सूक्ष्म असलेल्या त्यांच्या बुद्धीतून निर्माण झालेल्या रचनांचे मूल्य ब्रह्मांडाहूनही जास्त आहे. अशा या कवींना आपणही वंदन करू आणि पुढच्या समासाकडे वळूयात. त्यानंतरचा समास आहे सभास्तवन निरूपण. सभा म्हटलं ना की आपल्या डोळ्यासमोर एकदम राजकारणी लोकांच्या असतात त्याच सभा दिसतात. की राजकारणी लोकांची सभा असते तेव्हा गाव एकदम स्वच्छ केल्या जाते, रस्ते स्वच्छ आणि ठिकठिकाणी मोठे मोठे बॅनर लागलेले. आणि हे सगळं असताना तिथे एका ठिकाणी हजारो लाखो लोक एकत्र जमा झालेले असतात आणि तिथं एखादा लीडर येऊन भाषण करतो, त्यालाच आपल्याला ती सभाच आपल्या डोळ्यासमोर येते. पण अध्यात्मदृष्टीने समर्थ जेव्हा सभास्तवन निरूपण करतात आहे तर ते सांगतात आहे की अध्यात्म स्पष्ट करण्यासाठी पाठ, प्रवचन, कीर्तन, भजन व पुराण अशी 5 माध्यमे आहेत. ह्यांच्याद्वारे जेथे हे संस्कार चालू असतात ती सर्व समर्थांच्या मताने सभास्थाने असतात. प्रचंड जनसमुदायाला ज्याप्रमाणे सभा म्हणता येते त्याचप्रमाणे नेमक्या 4 साधकांमध्ये होणाऱ्या आत्मचर्चेलाही सभा असे म्हणतात. आता सध्याच्या या कोरोनाच्या काळात आपण सगळे बाहेर कुठे जाऊ शकत नसल्यामुळे आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम घेत आहोत. तर ह्या पण एक प्रकारच्या सभाच आहेत. समर्थांनी सभा हा शब्द एवढा व्यापक अर्थाने वापरला असल्याने मोठ्या मंदिरातील कीर्तनादी कार्यक्रमांपासून तर कौटुंबिक पातळीवर छोट्या प्रमाणात घडणाऱ्या निरूपण, भजन आदी कार्यक्रम स्थळांना सभा संबोधता येते. त्यासाठी सर्व संप्रदायाच्या सर्व केंद्रांमध्ये अशी सभा भरवली गेली पाहिजे. समर्थ पहिल्याच ओवीत सांगतात आहे की आता वंदू सकळ सभा, जये सभेची मुक्ती सुलभा, जेथे स्वये जगदीश उभा, तिष्ठतु भरी श्रीराम. नाहं वसामि वैकुंठे, योगी नाम हृदये रवे, मद्भक्ता यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामि नारद. नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगी यांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतु नारदा श्रीराम. की ज्या कार्यक्रमामध्ये स्वतः जगदीश म्हणजे ईश्वर उपस्थित असतो, नुसता उभाच नसतो, तर ते केवळ अत्यंत प्रेमभराने आपली तिथे वाट पाहत तिष्ठत उभे असतात. तर तिथे अक्षरशः रंगून जाऊन भगवंत नर्तन करतो. ती समर्थांच्या दृष्टीने सभा आहे. भगवंत नारद मुनींना सांगतात की कदाचित मी तुम्हाला वैकुंठ लोकात सापडणार नाही, योग्यांच्या अंतःकरणात मी सापडणार नाही,
पण जेथे माझे भक्त भजन करतात तेथे मी सतत असतोच. मराठवाड्यातील औंढा नागनाथ हे एक ज्योतिर्लिंगापैकी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग. त्या औंढा नागनाथच्या मंदिरामध्ये नामदेव महाराजांना एकदा कीर्तन करायचे होते. पण कीर्तन करण्यासाठी गावातील लोक परवानगी देत नव्हते आणि कुत्सिततेने ते नामदेवांना म्हणाले की तुम्हाला कीर्तन करायचंच असेल तर मंदिरात तर करता येणार नाही. तुम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन तुम्ही कीर्तन करा. नामदेव म्हणाले ठीक आहे. आणि नामदेव खरोखर मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि त्यांनी ते कीर्तन करायला सुरुवात करत होते. कारण त्यांना कीर्तन हे केवळ भगवंतासाठीच करायचं होतं. म्हणून त्यांनी जेव्हा कीर्तनाला सुरुवात केली त्यावेळेस नामदेवांचं कीर्तन ऐकण्यासाठी, नामदेवाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी ईश्वराने संपूर्ण मंदिरच फिरवून नामदेवांकडे केले अशी आख्यायिका आहे. असे संकीर्तन भजन जेथे चालू असते तेथे भगवंत स्वतः हजर असतात. अशा सभेत भगवंताच्या आवडत्या भक्तांना सायुज्य मुक्ती अगदी सहज प्राप्त होते. अशा सभेत भाग्याने उपस्थित राहण्याची संधी जेव्हा जेव्हा आपल्याला मिळेल त्यावेळेस आपणही आपल्या जीवाचे सोने करून घेतले पाहिजे. आपण याआधी जे श्रोते श्रवण समास पाहिला होता त्या समासाचा आणि या समासात बरेच साम्य पाहायला मिळते. आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाचा फायदा सभास्तवनाचा समर्थ जेव्हा सांगतात आहे की सभास्तवन करण्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे सभेमध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांचं ध्येय एकच असते. एकाच जिज्ञासाने भारलेली ईश्वर दर्शनासाठी धडपडणारी माणसे सत्संगात एकत्र येत असल्यामुळे त्यांच्या अंतःकरणाचा ठाव म्हणजे सगळ्यांचे मन एकाच ठिकाणी केंद्रित झालेले असते. त्यामुळे सभेतील प्रत्येक व्यक्तीचे अंतःकरण फारसे श्रम न करता विशाल मनाचे होऊन ते स्वरूपावरील आवरण विरळ करते. आपण म्हणतो एकीचे बळ, त्याप्रमाणे सगळ्यांची विचारधारा एकत्र येऊन शक्ती वाढत असते. त्यामुळे स्वरूपाचे अनुसंधान साधण्यास पोषक मानसिक वातावरण लगेच निर्माण होते. तेथे भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते. म्हणून भक्त जिथं जिथं प्रेमाने श्रीहरीचे गुण गात असतात, वेदांत शास्त्रावर प्रवचने पाठ पुराणे सांगत असतात, अशा या सगळ्या सभा श्रेष्ठ आहेत आणि अशा या सभांना आपण आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे. म्हणून जिथं जिथं अध्यात्मश्रवण सुरू असेल तिथे जावे. कारण आत्महिताचा नाश करणारा किंवा आपल्याला अनेक प्रकारच्या शंका कुशंका मनात असतात ते सगळे संशय या सभांमध्ये नाहीसे होतात. असे हे सभास्तवन झाल्यावर समर्थ आता परमार्थ स्तवनास प्रारंभ करत आहे. पुढचा समास आहे परमार्थ स्तवन निरूपण. ज्या परमार्थ मार्गाला लागल्यामुळे भगवंत आपलासा होतो त्या परमार्थाची समर्थ रामदास स्वामी आता स्तवन करीत आहेत. परमार्थ हा शब्द अर्थ न समजता सतत वापरला जातो. त्यामुळे हा शब्द अगदी बुळबुळीत, गुळगुळीत, बेचव आणि अर्थहीन होऊन बसला आहे. परमार्थ हा शब्दच जिथे आपला अर्थ हरवून बसला आहे तिथे परमार्थ क्षेत्रही निरर्थक व बदनाम होऊन झाले तर वादच नाही. कुणीही यावे आणि परमार्थ क्षेत्रात कसेही घुसावे, आपल्या स्वार्थासाठी या क्षेत्रात येऊन गोंधळ घालावा, स्वार्थ पुरा झाला नाही तर त्या क्षेत्राला बदनाम करावे. आपण टीव्हीवर किंवा पेपरमध्ये पाहिलेलं आहे की अशा लोकांना शेवटी जेलची हवा खावीच लागते. असे होण्याचे एकमेव कारण म्हणजे या क्षेत्रात जाण्यासाठी कुठलीही प्रवेश परीक्षा नाही.
सध्या बालक मंदिरात प्रवेश घ्यायचा असेल तरीही बालकांची त्यांच्या आईवडिलांची पण चाचणी घेतली जाते. म्हणून मी जर साधक असेल, मला खरंच परमार्थ करावासा वाटत असेल, तर आधी परमार्थ म्हणजे काय हे समजून घ्यावेच लागेल. परमार्थ म्हणजे परम अधिक अर्थ, म्हणजे परम म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे प्राप्तव्य, की जे मिळवण्यासारखे आहे. जे मिळवले असता दुसरे काहीही मिळवण्यासारखे शिल्लक राहत नाही, असे सर्वश्रेष्ठ प्राप्तव्य. आपल्या संस्कृतीमध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहे. हे 4ही पुरुषार्थ मिळवावे अशी धर्माची आज्ञा आहे. नरदेहाला आल्यानंतर या 4 गोष्टी मिळवल्याशिवाय नरदेहाचे सार्थक होत नाही. या 4 पैकी मोक्ष सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून त्याला परमपुरुषार्थ म्हणतात. त्यालाच परमार्थ म्हणतात, त्यालाच कैवल्य म्हणतात, त्यालाच अध्यात्म म्हणतात, त्यालाच ज्ञान म्हणतात आणि त्यालाच अद्वैत म्हणतात. म्हणून परमार्थ मार्गाची सुरुवात करताना, परमार्थ स्तवनाची सुरुवात करताना पहिल्याच ओवीमध्ये समर्थ वर्णन करतात आहे. आता स्तऊ हा परमार्थ, जो साधकांचा निजस्वार्थ, ना तरी समर्थामध्ये समर्थ, योग हा श्रीराम. साधकाचं कल्याण, अंतिम कल्याण ज्या परमार्थात आहे, त्या परमार्थाच्या स्तवनाला समर्थ इथे सुरुवात करणार आहे. मानवी जीवनात सर्वात मोठा योग तो हाच. कारण व्यवहारामध्ये आपण पाहतो, पुत्रयोग आहे, धनयोग आहे, विवाहयोग आहे. या सर्व योगांपेक्षा परमार्थ हा सर्वश्रेष्ठ योग आहे. या योगाच्या सामर्थ्याने पुनर्जन्माची वाट बंद होते. खऱ्या साधकाचा हाच स्वार्थ असतो, म्हणून येथे परमार्थ स्तवन आरंभले आहे. दुसऱ्या ओवीत आपल्याला समर्थ बोलतात आहे की आहे तरी परम सुगम, परिजनासी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म, सत्समगाकडे श्रीराम. की तसे पाहिले तर परमार्थ सोपा आहे, पण सामान्य लोकांना तो अत्यंत कठीण होऊन बसला आहे. याचे एकमेव कारण म्हणजे संत संगती नाही. संगतीशिवाय मोक्ष नाही हे ज्यांच्या लक्षातच येत नाही व श्री गुरु कृपा मोक्षासाठी अत्यंत आवश्यक आहे हे त्यांना कळतच नाही. समजा मला जर एखाद्या गावाला जायचे असेल आणि गावाला जाताना माझा रस्ता चुकला, तर माझा रस्ता चुकला तर आपल्याला किती गोष्टींचा राग आणि संताप होतो, मनस्ताप होतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रस्ता चुकल्यामुळे वैताग आलेला असतो. त्यानंतर मला पेट्रोल जास्त लागणार असल्यामुळे पैसा पण जास्त खर्च होणार असतो. जेवढा अंतर कापून पुढे गेलो आहे तेवढं वापस येण्यामध्ये आपला वेळ वाया जातो. म्हणजे साधा एक रस्ता चुकला तर आपल्याला इतका मनस्ताप होतो, तर मग जीवनाचे जर वर्म पडले तर किती नुकसान होत असेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, चुकलिया वर्म फेरा पडे. तिसऱ्या ओवीमध्ये ते सांगतात आहे की नाना साधनांचे उधार, हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार, वेदशास्त्री जे सार, ते अनुभवास ये श्रीराम. की संत संगतीतच जे साधन घडते त्याने जीव ब्रह्म ऐक्य यांच्या अनुभवाला येते आणि वेदांत शास्त्राचे हेच सार आहे. 5व्या ओवीत समर्थ आपल्याला म्हणतात आहे की आकाशमार्गी गुप्त पंथ, जाणती योगिये समर्थ, इतरास हा गुह्यार्थ, सहसा न कळे की श्रीराम. की आकाशात पक्षी जेव्हा उडतो तेव्हा त्याच्या उडण्याचा मार्ग दाखवता येत नाही, आखता येत नाही. त्याप्रमाणे मोक्षाकडे नेणारा परमार्थाचा मार्गच नसतो. कारण जीव हा कायमचा व स्वरूपाने मुक्तच आहे. केवळ
अज्ञानामुळे मला ते आकलन होत नाही. साधन चतुष्ट संपन्न ज्ञानयोग्याला ते असते. सामान्यांना यातील रहस्य कळतच नाही. 12वी ओवी सांगते आहे, जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला, येरा असूनी अलभ्य झाला जन्मोजन्मी श्रीराम. की ज्यांना या गूढ तत्वाचा ज्या ज्या लोकांनी शोध घेतला, गंभीरतापूर्वक शोध घेतला, त्यांनाच त्याचा लाभ झाला. इतरांना मात्र हे तत्व हृदयात असूनही अनेक जन्म त्याचा लाभ होऊ शकला नाही. म्हणून जे गुप्त आहे ते शोधण्यातच खरा पुरुषार्थ असतो. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. पुढच्या ओवीत ते सांगतात आहे की अपूर्वता या परमार्थाची, वार्ता नाही जन्ममृत्याची, आणि पदवी सायुज्यतेची, सन्निधीची लाभे श्रीराम. मगाशी आपण पाहिलं की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थ मिळवावे अशी धर्माची आज्ञा आहे. त्यातील धर्म, अर्थ आणि काम लौकिक जीवनासाठी आवश्यक असले तरी त्यांनी हे प्राप्त केले तरी जन्ममृत्यूच्या चक्रातून आपण सुटत नाही. पण चौथा जो पुरुषार्थ म्हणजे मोक्ष, परमार्थ प्राप्ती झाल्यावर जन्म मृत्यूचा संबंध राहत नाही, म्हणजे पुन्हा या भूतलावर जन्माला यावे लागत नाही. हीच या परमार्थाची अपूर्वता आहे. पुढच्या चरणात ते म्हणतात, वार्ता नाही जन्ममृत्यूची आणि पदवी सायुज्यतेची, सन्निधीची लाभे श्रीराम. कारण आपल्या जन्ममृत्यूच्या कल्पना या सगळ्या देहाला धरून असतात, त्यामुळे त्या निरर्थक असतात. कारण देह जन्माला आल्यानंतर बारसे आनंदी आनंद सगळीकडे असतो, आणि देह गेला की 12वा 13वा दिवस दुःख आणि सगळीकडे रडारड सुरू असते. हे जे आपले जन्ममृत्यूच्या सुखदुःखाचे सोहळे असतात ते सर्व देह सापेक्ष असतात. समर्थ इथे आपल्याला सावध करतात आहे की तू देह नव्हेस, त्यामुळे तू येतही नाहीस आणि जातही नाहीस. तेव्हा तू स्वतःच्या स्वरूपाला ओळख. तू देह नाहीस तर तू आत्मा आहेस. परब्रह्माच्या स्वरूपाची ओळख पटली तर काय होते? एकदा स्वरूपाची ओळख पटली की देहावरचं प्रेम कमी होते. देहावरील प्रेम कमी झालं की देहासक्ती कमी होते. देहासक्ती संपली की जन्ममृत्यूचं भय नाहीसं होतं. मग परमार्थ इतका आपल्याला निर्भय बनवतो. त्याचबरोबर समर्थ आपल्याला तिथं एक सांगतात आहे की असं जर आपण केलं आणि निर्भय झालो तर परमार्थ आपल्याला सायुज्य मुक्ती देते. व्यवहारामध्ये पाहतो आपण की अनेक प्रकारच्या डिग्र्या असतात. BA आहे, MA आहे, MSc आहे. आपल्या महाराष्ट्रातले जे होते ना श्रीकांत जिचकर, त्यांनी किती अनेक प्रकारच्या डिग्र्या मिळवलेल्या होत्या. पण या सगळ्या डिग्र्या व्यवहारासाठी आणि लौकिक जीवनासाठी आवश्यक आहे. पण मानवाचं खरं ध्येय सायुज्य मुक्ती असावं असे सगळ्या संतांचं एक मत आहे. पुढच्या ओवीत ते सांगतात आहे 14व्या, माया विवेके मावळे, सारासार विचार कळे, परब्रह्म तेही निवळे, अंतर्यामी श्रीराम. की सायुज्य मुक्ती जर मला हवी असेल तर सार काय आणि असार काय याचा विवेक करावा लागेल. मग आता प्रश्न पडला की विवेक म्हणजे काय? तर विवेक म्हणजे निवड, वेगळे वेगळे करणे. आपल्या समोर समजा 2 पुड्या ठेवलेल्या आहे. एक गुटख्याची पुडी आहे आणि दुसरी काजू बदामाची पुडी आहे, आणि तुम्हाला सांगितले आहे की यातली एकच पुडी तुम्ही कोणची तरी उचला. तर मग गुटख्याची पुडी उचलणं हा अविवेक आहे, तर काजू बदामाची पुडी उचलणं हा विवेक आहे. पण असा एवढासुद्धा विवेक आपण करीत नाही हो. म्हणूनच तर शासनाला गुटख्यावर बंदी आणावी लागते. आपला विवेक जागृत असता तर बंदी आणण्याचे कामच राहिले नसते.
जीवनात अनेक प्रसंग असे येतात की आपल्याला हे करू की ते करू या संभ्रमात आपण असतो. नोकरी करू की व्यवसाय करू, इंजिनिअरिंग करू की मेडिकलला जाऊ, अशा कितीतरी प्रकारच्या गोष्टींमध्ये व्यवहारात आपल्याला विवेक करावा लागतो आणि तिथे विवेकाचा कसही लागतो. जेव्हा अविवेकाने गुटख्याची पुडी उचलल्या जाते तेव्हा त्यामुळे किती त्रास होतो, कारण त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. आरोग्य बिघडते तेव्हा लक्षात येते जेव्हा आरोग्य बिघडते तेव्हा लक्षात येते की आपण हे चुकीचा निर्णय घेतला. हा सगळा अज्ञानाचा परिणाम असतो. आणि आपण जेव्हा काजू किंवा पुडी म्हणजे काजूची पुडी उचलतो तेव्हा काजू हे पौष्टिक आहे, आरोग्यासाठी चांगले आहे, त्यामुळे शरीर सुदृढ बनते. मग हा निर्णय अगदी बरोबर आहे. तिथे पौष्टिक म्हणजे ज्ञान आहे. म्हणून मला हा विवेक करायचा आहे की मला अज्ञानातनं ज्ञानाकडे जायचं आहे. म्हणून ते पुढच्या ओवीत सांगतात आहे, प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लपनिका, शुद्ध आत्मा विवेका, अंतरी झाला श्रीराम. की जेव्हा मला अशा अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं असते तेव्हा अज्ञान म्हणजे ही माया आहे आणि ही माया ज्ञान होताच तिचा निराश होतो. म्हणून ब्रह्म सत्य, जगन मिथ्या म्हणजे परब्रह्म सत्य आहे आणि भासणारे जग मिथ्या आहे. आपण भ्रमांचा पहिल्या समासामध्ये अभ्यास केला होता. म्हणून भासणारे जग मिथ्या आहे हा विवेक केला की मनामध्ये बुद्धीत रुजला की माया मावळून जाते, म्हणजे असात निघून जाते. मी ब्रह्म आहे, मीच आत्मा आहे अशी भावना अंतर्मनात निर्माण होते. पण असे सगळे घडणे एकाएकी केव्हा शक्य नाही. जेव्हा घडेल की जेव्हा अनंत जन्माचे पुण्य असेल, ईश्वरी कृपा व आधीच्या जन्मात काही पुण्यकर्म केले असेल तरच परमार्थ घडतो. 24व्या ओवीत समर्थांनी सांगितलं आहे, अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी श्रीराम. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. 25व्या ओवी आपल्याला सांगते आहे, जेने परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला, येर ते पापी जन्मला कुलक्षया कारणे श्रीराम. की ज्याला परमार्थ साधला त्याने जन्माचे सार्थक केले. परमार्थ करणारा ब्रह्मज्ञ ज्या कुळात जन्माला येतो त्याचा कुळाचा उद्धार होतो व जे ब्रह्मज्ञ होत नाही, परमार्थ मार्गाची वाटचाल करून मोक्षापर्यंत जात नाही, त्यांच्या कुळाला जन्ममरणाच्या चक्रात लोटून दिले असे समजावे. म्हणून शहाण्याने परमार्थ मार्गावर जोमाने वाटचाल करावी व आपल्या जन्माचे सार्थक करून पूर्वजांचाही हरिभक्तीने उद्धार करावा. पण सगळ्यात महत्त्वाचे आहे की असा जर परमार्थ करायचा असेल तर मला नरदेहच प्राप्त झाला पाहिजे. म्हणून पुढच्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी नरदेह स्तवन करत आहेत. नरदेह स्तवन करताना समर्थांनी त्यांच्या खास शैलीने हा समास सांगितलेला आहे. पहिल्या 1 ते 23 ओव्यांमध्ये नरदेह मिळाल्यानंतर कोणी कोणत्या क्षेत्रात कामगिरी केली याचं वर्णन केलेलं आहे. 23 ते 26 या ओव्यांमध्ये नरदेहाचं महत्त्व सांगितलं आहे. 26 ते 35 मध्ये नरदेह मिळाला असेल पण त्यात विकृती असेल तर तो निरुपयोगी ठरतो याचे वर्णन केले आहे. 35 ते 47 या ओव्यांमध्ये माणसांच्या शरीरावर कोण हक्क सांगतात याची यादी दिली आहे. माझा म्हणण्यात काही अर्थ नाही हे सुचविणाऱ्या ओव्या आहेत. 47 ते 63 मध्ये नरदेहाला होणारे रोग, घातपात इत्यादींचे भीषण वर्णन करून पुन्हा परमार्थाचे महत्त्व सांगितले आहे. म्हणून या स्तवनाची सुरुवात करताना पहिलीच ओवी सांगतात आहे,
धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पहावो, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धिते श्रीराम. सरळ सरळ वरवरचा अर्थ पाहिला तर या नरदेहात परमार्थासाठी जो जो प्रयत्न करावा तो तो सिद्धीला जातो. म्हणून अशा नरदेहाला समर्थ धन्य धन्य म्हणतात. समर्थांप्रमाणे अनेक संत नरदेहाचे महत्त्व सांगतात. तुकाराम महाराज सांगतात, धन्य आम्ही झालो दास विठोबाचे झालो, की या नरदेहामुळे आम्ही विठोबाचे दास झालो आहोत. तर चोखोबा महाराज म्हणतात, देही देखिली पंढरी, आत्मा अविनाशी विटेवरी. देहाला पंढरी म्हणून भूलोकीच्या वैकुंठाचा दर्जा त्यांनी दिला आहे. समर्थांनी तर धन्य धन्य हा नरदेहो असं म्हणून त्या नरदेहाचा वर्णन केलं आहे. आता इथे पहा, धन्य धन्य हा शब्द समर्थांनी 2 वेळा वापरला आहे. एखादी गोष्ट मनावर पूर्णपणे बिंबवायची असेल तर त्या शब्दांच्या द्विरुक्तीचा वापर करण्याची पद्धत आहे. आपण व्यवहारामध्ये पाहतो की मुलांना आपण एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो. हे मुलांना अजिबात आवडत नाही. ते आपल्याला म्हणतातही की काय गं, एकच गोष्ट तू मला 50 वेळा सांगते. पण आईवडिलांना किंवा घरातील मोठ्या लोकांना त्यांचं कल्याण कशात आहे याची जाण असते, याची माहिती असते. म्हणून ते मुलांना पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत असतात. सावरकरांनी सुद्धा ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला या गीतात ने मजसी ने म्हणजे ने हा शब्द 2दा वापरला आहे. तर ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा अशा द्विरुक्तीचाच वापर केलेला आहे. प्रतिपाद्य विषयाचे श्रेष्ठत्व आणि महत्त्व वाढविण्यासाठी द्विरुक्तीचा वापर केला जातो. येथे समर्थ धन्य धन्य हा नरदेह सांगून इतर प्राण्यांपेक्षा नरदेहाला परमश्रेष्ठ दर्जा त्यांनी दिला आहे. 3ऱ्या चरणात त्यांनी म्हटले की जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धिते. आपण कुठलेही कर्म केले की त्याचे फळ मिळतेच. मग ते चांगले असो की वाईट असो, ते फळ भोगावेच लागते. मागील जन्माचे प्रारब्ध भोगण्यासाठीच हा नरदेह मिळाला आहे. जेव्हा पाप आणि पुण्य समसमान होतात तेव्हा नरदेह प्राप्त होतो. त्या नरदेहामुळे चांगले वाईट, सत्य असत्य, न्याय अन्याय, नित्य अनित्य याचा निवाडा करून जीवनाला योग्य दिशा देण्याचे स्वातंत्र्य या शरीराला आहे. 84 लक्ष योनीमध्ये फक्त मानव योनी श्रेष्ठ आहे. मग याचं कारण काय? याबद्दल उपनिषदामध्ये एक सुंदर कथा आलेली आहे की आपली जी ज्ञानेंद्रिये आहेत तर ती ज्ञानेंद्रिये जेव्हा भगवंतांनी ईश्वरांनी निर्माण केली तेव्हा त्या प्रत्येक इंद्रियांसाठी एक एक देवता निर्माण केली. म्हणजे वायूंची देवता प्राण होऊन शरीरात जाऊन बसते. दिशेची देवता कान आहे. आदित्य म्हणजे सूर्य ही डोळ्याची देवता आहे. मनाची देवता चंद्रमा आहे. अशा देवता तर ईश्वरांनी निर्माण केल्या, पण त्यांना राहण्यासाठी शरीर दिलेले नव्हते. म्हणून प्रथम ईश्वराने गाय निर्माण केली आणि त्या इंद्रियांना आज्ञा केली की तुम्ही सगळे या गायीच्या पोटात जाऊन बसा, तिथं तुम्ही स्थानापन्न व्हा. सगळे ज्ञानेंद्रिये तिथे जाऊन स्थानापन्न झाली आणि लगेचच ती वापस आली. मग ईश्वराने आम्हाला तिथे बसायचे नाही, तिथे राहायचे नाही असं ज्ञानेंद्रिय म्हणाले. मग ईश्वराने घोड्याचं शरीर तयार केलं आणि त्यामध्ये त्यांना जाऊन बसण्याची आज्ञा केली. तेव्हा त्याही शरीरामध्ये इंद्रिय गेले, पण तिथूनही ते लगेचच वापस आले. आम्हाला हाही देह नको असं ते म्हणाले.
मग भगवंताने ईश्वराचा हा देह निर्माण केला आणि या देहात तुम्ही मनुष्याचा देह निर्माण केला आणि त्या मनुष्याच्या म्हणजे मनुष्य शरीरामध्ये जाऊन ही ज्ञानेंद्रिये स्थानापन्न झाली, पण तिथून ते कधीच पुन्हा वापस आली नाही. मग भगवंतांनी त्यांना विचारले की मी तुम्हाला आधी गाईचं शरीर तुमच्यासाठी मी निर्माण केलं होतं, मग घोडा निर्माण केला, ते शरीर तुम्हाला का आवडले नाही? तर त्यांनी एकच उत्तर दिलं की ज्या परमेश्वराला हे शरीर निर्माण केलं आहे त्या शरीरामध्ये आहार, निद्रा, भय, मैथून या तर सुविधा आहेतच, पण त्याशिवाय ज्याने हे शरीर निर्माण केलं आहे त्याला जाणण्याची, ज्याने संपूर्ण विश्वाला निर्माण केलं आहे त्याला जाणण्याची, जीवसृष्टी ज्याच्या सत्तेवर चालते तो जगदीश कोण हे जाणण्याची, जगन्नाथाचे स्वरूप ओळखून स्वतःच परमेश्वर होऊन जाण्याची व्यवस्था या शरीरातच आहे. म्हणून कायमस्वरूपी आम्ही येथेच राहणार. असा हा नरदेह कर्मयोनी असल्यामुळे नरक, पुनर्जन्म व मोक्ष अशा तिन्ही ठिकाणी जाण्याची व्यवस्था, सोय तिथे आहे. मग सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे की मला कुठे जायचं. असा हा नरदेह कर्मयोनी आहे. इतर सर्व योनी भोगयोनी आहेत. त्यांना कर्म करण्याचा अधिकार नाही. मानव देह सोडून इतर योनीमध्ये गतजन्मातील पाप अथवा पुण्याचे भोग भोगण्यासाठी भोगयोनी आहेत. समजा गाय आहे, तर गाय दूध देते. गाय दूध देते म्हणजे हे काही पुण्याचं काम नाही आहे, तर पुण्य म्हणून तिला काही लाभत नाही. आणि तिने जर एखाद्याला शिंगावर घेऊन मारले तर तिला त्याचं पापही लागत नाही. अशाच या 84 लक्ष योनीत देवतासुद्धा येतात. देवदेवतांची योनी ही देवयोनी ही देखील नरदेहाची बरोबरी करू शकत नाही. देवतांनाही क्रियमान स्वातंत्र्य नाही, त्यामुळे कर्म करण्याचा अधिकार नाही. त्या कर्मातून त्यांना फलप्राप्ती नाही. देवांचा राजा इंद्र हा राजा, एकदा या इंद्राला वैराग्य प्राप्त झाले आणि ते तपश्चर्येसाठी बाहेर निघून गेले. प्रत्यक्ष राजा राजपद सोडून गेल्यामुळे स्वर्गात हाहाकार माजला. बृहस्पतीने त्याचा शोध घेतला की राज्यात इतका हाहाकार माजल्याचे कारण काय आहे. मग त्यांनी शोध घेतल्यावर त्यांना समजले की राजा सिंहासनावर नाही, इतकेच नव्हे तर राजधानीतही नाही. हे समजताच बृहस्पती इंद्राजवळ गेले व त्यांची समाधी भंग करून इंद्राला म्हणाले की तुम्ही हे लक्षात घ्या की सध्या तुम्ही देवयोनी आहात आणि ही भोगयोनी आहे. यात तुम्ही कुठलेही कर्म केले तरी तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही. त्यामुळे कितीही खडतर तप साधना केलीस तरी ती व्यर्थ आहे. या भक्तीचे कोणतेच फळ मिळणार नाही. तेव्हा ही भक्ती, हे तप, ही साधना आता तुम्ही थांबवा व एवढीच इच्छा मनात धरा व भगवंताला प्रार्थना करा की इथले माझे पुण्य संपताच मला मानव देह द्यावा. कारण देवांना सुद्धा मानव देह मिळाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. इतका हा श्रेष्ठ नरदेह आपल्याला मिळालेला आहे. म्हणून 19व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याशी संवाद साधतात आहे आणि ते आपल्याला सांगतात आहे की या नरदेहाचेनी संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनी स्वानंदे, सुखी झाले श्रीराम. की या नरदेहातच मानवाला बुद्धी दिलेली आहे. म्हणून या नरदेहात नाना प्रकारच्या साधनांनी व मुख्यत्वे सारासार विचाराने, म्हणजे सार काय आणि असार काय याचा विचार आपण मागच्या समासामध्ये केला आहे. तर सार काय आणि असार काय याचा विचार करून
अनेकांनी मोक्ष मिळविलेला आहे. 20व्या ओवीत त्यांनी 19व्या ओवीत त्यांनी म्हटले आहे की या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले श्रीराम. की कोणी भक्ती मार्गाने गेले तर कोणी योग मार्गाने गेले तर कोणी ध्यान मार्गाने गेले तर कोणी कोट्यवधी पुरश्चरणे करून विविध साधना करून जन्म मरणाच्या चक्रातून ते सुटले. अनेक साधू संतांनी स्वतःचे हित साधले याची यादीच त्यांनी दिलेली आहे आणि अहंकाराचा त्याग करून ते आत्मानंदाच्या अनुभवाने सुखरूप झाले. आपल्याला माहितीच आहे की चांगदेवांनी हिंस्त्र पशुवर बसून वाघावर बसून ते ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी आले होते. तर ज्ञानेश्वर महाराजनी अचल असलेली भिंत चालवून त्यांच्या स्वागतासाठी ते गेले. तेव्हा चांगदेवांचा अहंकार कमी झाला आणि अहंकाराचा त्याग करून आत्मानंदाच्या अनुभवाने ते सुखरूप झाले. कारण आपण तर हिंस्त्र पशुवर बसलो होतो, पण ज्ञानेश्वर महाराजांनी तर अचल अशी भिंत चालवली होती म्हणून त्यांचा अहंकार तिथे कमी झाला. याचे एकच कारण आहे की त्यांची विवेकशक्ती जागृत झालेली होती. म्हणून 33व्या ओवीमध्ये ते आपल्याला सांगतात आहे की सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी जाळी श्रीराम. की उत्तम शरीर मिळाल्यावरही मन आणि बुद्धी परमार्थाकडे वळवली पाहिजे. त्यालाच येथे समर्थ परमार्थ बुद्धी म्हणतात. अशी बुद्धी ज्याची नसेल ते मायेच्या जाळ्यामध्ये नक्कीच अडकतात. त्यांना समर्थ मूर्ख म्हणतात. आपण एखादी वस्तू विसरतो तेव्हा ती वस्तू आपल्याजवळ आधीच असते म्हणूनच ती आपण विसरतो. समजा माझा चष्मा आहे आणि तो चष्मा मी कुठेतरी ठेवला, त्यात तो मला आठवत नाही आहे की मी कुठे ठेवला. म्हणजे चष्मा आधी माझ्याजवळ आहेच म्हणून त्या असलेल्याच गोष्टीचं मला विस्मरण होऊ शकते. म्हणजेच माझ्या स्वरूपाचा मला विसर पडला आहे. म्हणून अशा या स्वला विसरणाऱ्या लोकांना समर्थ मूर्ख म्हणतात. अशांनी भ्रमात न राहता परमार्थ मार्गाला लागावे असा संदेश या ओवीतून ते आपल्याला देत आहेत. 34व्या ओवीत सांगतात आहे की मृतिका खाणोन घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी श्रीराम. आपण प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये आपण घर बांधतो आणि ते घर बांधल्यानंतर किती वेळा आपण इतरांना म्हणतो हे माझं घर आहे, मी नवीन घर बांधलं आहे, माझं घर पाहायला या. म्हणजे मी माझं सतत करत असते. म्हणजे किंवा माझ्या देहालासुद्धा मी सतत माझं म्हणत असते. म्हणून माझा देह, मी बांधलेले घर या दोन्हीवर आपण माझे म्हणत असतो. याला एकच कारण आहे की मी आसक्तीमध्ये अडकलेली असते आणि आसक्ती हा मायेचा परिणाम आहे. म्हणून समर्थ इथे सावध करतात की ज्या घराला तू माझे असे म्हणतो आहे त्या घरामध्येच इतरही अनेक लोक जाऊन वास्तव्य करत असतात. तिथे किडा, मुंगी, पाल, झुरळे तेही तिथे जाऊन वास्तव्य करत असतात आणि तेही हे घर माझेच आहे असं म्हणत असतात. तसेच तू या देहाला जेव्हा माझे म्हणतो तेव्हा त्या देहाला अनेक प्रकारचे रोग होतात आणि ते देहामध्ये जाऊन वास्तव्य करतात. म्हणजे दातांना कीड लागते, डोक्यात उवा होतात, हातांना डास चावतात, विंचू सर्प चावतात. त्यांना हे शरीर त्यांचेच वाटते आणि ते त्याचे भक्षण करत असतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनामुळे केव्हा कुठून तो आपल्या शरीरामध्ये घुसतो आहे हेही समजत नाही. या कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण जग भयग्रस्त झालेले आपण पाहतो आहे. म्हणजे ज्या शरीराला मी माझे म्हणते त्या शरीरालाच हे जे आजार आहेत सगळे किंवा रोग आहेत तेही माझं समजतात आहे. म्हणून जो माझे शरीर, माझे घर
यात आसक्तीने अडकतो तो देह आणि तो देह ज्या घरामध्ये वास्तव्य करतो ते घर हे दोन्हीही पंचमहाभूतांचे आहे. आणि जे जे काही पंचमहाभौतिक असतं ते नाशवंत असतं. कारण जे जे ज्या ज्या गोष्टीला उत्पत्ती असते त्या गोष्टींना नाश पण असतो. म्हणून त्या देहाचा सुद्धा नाश होणार आहे. म्हणून त्या देहाचा नाश होण्याच्या अगोदर तू अनित्य असलेला हे शरीर परमार्थासाठी उपयोगात आणले तरच या नरदेहाचे सार्थक होईल. नरदेहाचे सार्थक जर मला करायचं असेल तर एक छोटीशी कथा आपण घेऊया आणि नंतर आपल्या वाणीला विराम देऊयात. की एक राजा होता आणि तो राजा ज्या रस्त्याने जात असतात तिथं एक लोहार नेहमी त्यांना काम करताना दिसत असते. आणि त्या लोहाराची परिस्थिती अजिबात चांगली नसते. म्हणून राजा ठरवतो, राजा काय हो, खूप श्रीमंत, त्याच्याजवळ एवढी मोठी सत्ता. म्हणून राजा ठरवतो की या लोहाराला एक चंदनाची बाग भेट द्यायची. आणि ठरवल्याप्रमाणे त्या लोहाराला तो बोलवतो आणि चंदनाच्या झाडांची भेट म्हणून त्याला तो बक्षीस म्हणून ते त्याला देतो. राजाचा हेतू हा असतो की या चंदनाच्या झाडांचा बगीचा जर याला दिला तर या लोहाराची परिस्थिती बदलून जाईल. पण चंदनाच्या झाडांचं काहीच ज्ञान त्या लोहाराजवळ नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, त्या चंदनाच्या झाडांचे रोज ते झाड कापायचं, त्याचा कोळसा करायचा आणि तो कोळसा करून बाजारामध्ये विकायचा आणि पैसा कमवायचा. असा त्याचा रोजचा नित्यनियम सुरू झाला. एक दिवस इकडे राजाला वाटले की आपण लोहाराची परिस्थिती आता सुधारली असेल तर आपण एकदा त्या लोहाराकडे जाऊन पाहूयात की आता तो कसा आहे. म्हणून राजा प्रत्यक्ष पाहायला लोहाराकडे गेला. पण लोहाराकडे गेल्यावर पाहतो तर जैसे थे की जशी पहिली परिस्थिती होती अगदी तशीच परिस्थिती आजही त्याची होती. हे पाहून राजाला अत्यंत आश्चर्य वाटले आणि त्यांनी विचारले की तू या चंदनांच्या बागेचं म्हणजे या झाडांचं तू काय केलं. तर तो लोहार म्हणाला की मी ती झाडं कापली, त्याचा कोळसा केला आणि तो विकला आणि त्यातून मी पैसा कमवला. हे सत्य समजल्यावर राजाने त्याला विचारले की आता उरलेला एखादा तुकडा तरी तुझ्याकडे आहे का. तेव्हा तो म्हणाला आहे ना. आणि कुऱ्हाडीचा दांडा एक त्याने त्या लोहाराने आणून दिला. राजाने राजा त्याला घेऊन व्यापाराकडे गेला आणि तो व्यापाराला विकला. तेव्हा त्या छोट्या तुकड्याचे खूप पैसे त्या लोहाराला मिळाले. ते पाहून लोहार रडायलाच लागला. त्याने राजाला म्हटलं की माझ्या हातून खूप चूक झाली. ही चूक का झाली हो. की त्याला त्याचं मूल्य माहिती नव्हतं. तो अज्ञानी होता त्या बाबतीत. त्याला अजिबात काही माहीत नव्हतं की हे चंदनाचं झाड आहे आणि याचं मूल्य किती आहे. म्हणून तो लोहार म्हणाला की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. ही बाग तुम्ही मला दिली होती. मी तुम्हाला विनंती करतो की आणखी अशी एक बाग मला तुम्ही भेट म्हणून द्या. तेव्हा राजा म्हणाले की अशी भेट वारंवार मिळत नसते. आपलेही आयुष्य त्या लोहारासारखे आहे. कारण मानवी जीवनाच्या मूल्यांचे महत्त्व आपल्याला जीवनाच्या शेवटचा श्वास चालू असताना समजते. पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. त्यावेळेस आपण देवाला म्हणतो की नाही देवा, मला अजून थोडा वेळ दे. परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते. मानवी जीवन अत्यंत अनमोल आहे. असे जीवन परत मिळणार नाही. माहीत नाही की यानंतर पुन्हा नरदेह केव्हा मिळेल. म्हणून या जगात अत्यंत दुर्लभ जी गोष्ट आहे तो म्हणजे हा मनुष्य देह आहे, हा नरदेह आहे. मग त्या देहाचा कोळसा करायचा की चंदन करायचं
हे आपल्यावर अवलंबून आहे आणि हे आपणच ठरवायचे आहे. समर्थांचरणी मी अशी विनंती करते की या देहाचं चंदनाप्रमाणे व्हावं अशी त्यांना विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करते.